दिनाचं औचित्य साधून केज शहरामध्ये कोरो एकल महिला संघटनेच्या वतीनं तालुकास्तरीय महिला व मुलींच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण पाहू शकता या ठिकाणी या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम, त्यांच्यासोबत इतरही मान्यवर महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर हा कार्यक्रम फक्त महिलांनी आयोजित केलेला आहे। आपण बघू शकता आयुष्यामध्ये बाकी जीवन जगत असताना खेळाविषयक एक वेगळी आवड निर्माण व्हावी आणि आनंद घेता यावा यासाठी या महिलांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कोरो एकल महिला संघटनेच्या वतीनं केजच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या ग्राउंडवर हा कार्यक्रम आता थोड्याच वेळात खेळ सुरू होत आहेत। आपण बघू शकता पलीकडल्या बाजूला कबड्डी स्पर्धेसाठी खास मैदानाची आखणीही या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकूणच या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। आयुष्यामध्ये जीवन जगताना संघर्ष करत राहणं हा एक संदेश देणारा हा महिलांचा एक संघ आहे कोरो एकल महिला संघटना। केज तालुक्या स्तरावर हा संघ काम करतो आहे। आपण बघतो आहे की मानवी जीवनामध्ये संघर्ष अटळ आहे। विवाहानंतरही आपल्याला संघर्ष करावा लागू शकतो या संकल्पनेला, आणि आपण एकाकी कधी राहायचं नाही, एक संघटनात्मक काम करून जीवन जगायचं हा संदेश कदाचित या महिला या ठिकाणी देऊ इच्छितात। नुकताच या ठिकाणी आता थोड्याच वेळात या खेळाचं उद्घाटन होणार आहे। या ठिकाणी केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम या ठिकाणी आहेत। मॅडम, आता आपण बघू शकता की केज शहरामध्ये कोरो एकल महिला संघटनेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। काय सांगाल तुम्ही याबद्दल? निश्चितच सर, हा फार छान महिलांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम आहे। कोरो एकल महिला संघटना किंवा कोरो जी काही संस्था आहे त्या संस्थेसोबत मी सुद्धा एक 6 ते 7 वर्ष मेंटॉर म्हणून काम केलेलं आहे। विधवा परित्यक्ता म्हटल्यापेक्षा एकल महिलांचे जे काही प्रश्न आहेत तर सगळ्यात मोठा मेसेज हा जातो की महिला चौकटीच्या बाहेर आल्या पाहिजेत। पितृसत्ताक व्यवस्थेने किंवा पुरुषप्रधान संस्कृतीने जी काही चौकट लावून दिलेली आहे की महिलांनी असंच वागलं पाहिजे, मग ती विधवा असेल तर तिने या पद्धतीचं वागलं पाहिजे, परित्यक्ता असेल तर या पद्धतीचं वागलं पाहिजे, किंवा लग्न झालेली असेल तर तिने त्या पद्धतीचं वागावं, आणि कुमारिका असतील तर त्या पद्धतीचं। तर ही चौकट मोडण्याचं काम कायमच सुजाताताई खांडेकर आणि संघटनेच्या माध्यमातून होत आलेलं आहे। निश्चितच सुजाताताईंचं काम खूप मोठं आहे आणि त्या सगळ्या प्रोसेसचं मला माहिती आहे। मी ह्या सगळ्या महिलांचं कौतुक करेल। या ठिकाणी मंगलताई जर बघितलं, ती एक विधवा महिला, म्हणजे मी ओळख करून देत नाही, पण तिला ज्या ड्रेसिंगमध्ये आज मी पाहिलं तर मला वाटतं की निश्चितच आम्ही चौकट मोडायला शिकलेलो आहोत। धन्यवाद। मॅडम, तुम्ही एक 2 शब्दामध्ये काय सांगाल की हा कार्यक्रम आज होतोय, एकल महिलांचे बळ, संघर्ष करण्याची ताकद याच्यातून दिसते, काय सांगाल त्याबद्दल? जागतिक महिला दिनानिमित्त कोरो एकल महिला संघटना ही पूर्ण मराठवाड्यामध्ये असे कार्यक्रम राबवत आहे। परवा बीडमध्ये झालं आहे, अंबेजोगाईमध्ये, उस्मानाबाद आणि आत्ता केजमध्ये आपण करतो आहे। ह्या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की ह्या महिलांना कधी घराच्या बाहेर पडता येत नाही आहे आणि त्यांच्यावरती लादलेली जी बंधनं आहेत आणि त्या बंधनांना झुगारून त्या आज इथे पोचलेल्या आहेत। आणि आपण बघतो की महिलांचे खेळ म्हणजे एक वेगळी मर्यादा असते, जसं संगीत खुर्ची असेल, खो खो असेल, पण आज महिला जो खेळ खेळत आहेत तो मैदानी खेळ आहे आणि हा त्यांनी आणखी चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन खेळावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठीच ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद। निश्चित आपण बघू शकतो आयोजक म्हणून या ठिकाणी या सगळ्या महिला भगिनी आहेत ज्यांनी की या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। काय सांगाल मॅडम, आयोजक म्हणून या ठिकाणी काय सांगाल? बोला 2 शब्दामध्ये। एकल महिला संघटना आम्ही जवळजवळ 40 गावातून, केज तालुक्यातून 40 गावातून करत काम। आमची कोरो महिला संघटना आम्ही 4 जिल्हे आणि 11 तालुक्यातून काम चालू आहे आमचं। की असे म्हणतात की नवरा बाईला टाकू शकतो, बाई पण नवऱ्याला टाकू शकते ना, बाई पण टाकू शकते नवऱ्याला का, की तो म्हणतो की चांगली नाही असं तसं म्हणतो, टाकतो, पण बाई पण करू शकते। पण बाईला कारण दाबल्या जाते, लहानपणापासून दाबलं जाते, म्हणून ती बोलू शकत नाही। आज जरी एकल महिलांना रंडकी, हिला टाकले नवऱ्यानं, हा शब्द नसावा म्हणून आम्ही हा एकल शब्द आम्ही पूर्ण मराठवाड्यातल्या ज्या महिला आहेत, आपल्या 21,000 महिलाबरोबर काम चालू आहे आपलं, त्या महिलांनी हा शब्द निवडून काढला की तिला टाकून दिलेला असा न वापरता, रंडकी म्हणून न वापरता एकल म्हणावा। म्हणून आम्ही जवळजवळ आता संपूर्ण महिलाबरोबरच काम चालू आहे। एकलमध्ये करता करता सगळ्याचेच प्रश्न समोर आलेत, पण काही प्रश्न दबले जातात, त्या नवऱ्याच्या जरी बायका असल्या तर ते प्रश्न बाहेर निघू शकत नाहीत। त्याच्यामुळे आम्ही ही संघटना
आपण बघू शकता या होत्या तारा घोडके, ज्यांनी अतिशय सामर्थ्यशाली मेसेज दिलेला आहे की समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये केवळ पुरुषाने असा अहंकार बाळगण्याची गरज नाही की आपण पत्नीला सोडू शकतो, मात्र कधी वेळ आली तर पत्नीसुद्धा पुरुषाला किंवा आपल्या पतीला सोडण्याचं धाडस करू शकते. हा एक प्रकारे संदेश या कार्यक्रमातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावर समाजचिंतन होणं नक्की गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. आता थोड्याच वेळात आपण बघू शकताय, खरं तर रखरखतं ऊन आहे पण तरीसुद्धा त्यांचा उत्साह कमी नाही. काही शालेय मुलीसुद्धा या कार्यक्रमासाठी खास करून या क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डीच्या स्पर्धा होत आहेत, यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. निश्चितच एक अनोखा कार्यक्रम कोरो एकल महिला संघटनेच्या वतीनं केज इथं पार पडतो आहे. या ठिकाणी हे सर्व मान्यवरही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून मी महिलांना एवढंच सांगते की आता त्या ताईंनी जे सांगितलं की आपण म्हणजे नवरा बायकोंना सोडू शकतो, त्याच्यापेक्षा बायकाही नवऱ्याला सोडू शकतात हा जो शब्द वापरला त्यांनी, त्या खरंच एकदम योग्य आहे. कारण तो दारू पिऊन येणार, महिलांना मारणार, तरी सुद्धा त्या महिला सहन करतात. तरी पण तिनं नांदावत असा सगळ्या घरच्यांचा म्हणजे आई वडिलांचाही तसा हट्ट असतो की बाई तू लोक नावं ठेवतील, इकडे आली तर काय म्हणशील, असा सगळ्यांचा प्रश्न असतो. त्याच्यापेक्षा महिलांना जर खंबीर राहिलं, खंबीर होऊन जर सगळ्या गोष्टी जर तिनं पार पाडल्या तर ही असं होऊ शकतं की बाबा ती एकटी होऊन एकल म्हणून एकटी पुढे जाऊ शकते जगामध्ये. असं सगळ्यांनी निश्चय करा आणि पुढे जा.